पिता पुत्र पवित्र आत्म्यांचे नावे हालेलुया. सर्वात प्रथम तुम्हा सर्वांच्या माता मरियाच्या चरणाशी स्वागत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पवित्र ग्रंथ आपल्याला शिकवत आहे. ख्रिस्त मंडळीचा पवित्र शिकवण आपल्याला शिकवत आहे. म्हणजे आपल्यासाठी बाप आहे. प्रेज द लॉर्ड. सर्व सृष्टीचा उगम ते बाप आहे. हालेलुया. पवित्र ग्रंथ आपल्याला शिकवत आहे की बघा, आकाशातील सर्व पाखर त्यांना कोण पुरवत आहे? त्यांच्या काळजी घेणाऱ्या आपल्या काळजी घ्यायला कमी पडणार का? हालेलुया. हालेलुया. पवित्र ग्रंथ आपल्याला शिकवत आहे की या जगामध्ये जितके या जगामध्ये सृष्टी झाली आहे ते सर्व शब्दाद्वारे झालं. देव जो शब्द आहे. हालेलुया. हालेलुया. देवाच्या वचनाद्वारे सर्व सृष्टी झाली. संत योहान आपल्याला शिकवत आहे की हे जे वचन आहे ते मनुष्य झाला, आपल्यामध्ये येऊन राहिला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तोपर्यंत कोणीही देवाला पाहिलं नव्हता. शब्द देहरूपी झाला, आपल्यामध्ये येऊन राहिला. तेव्हापासून आपल्याला माहिती आहे देव कोण आहे, बाप कोण आहे. बाप कोण आहे म्हणून पुत्राद्वारे आपण पाहतो. हालेलुया. प्रिय बंधू भगिनीनो, त्याबरोबर ख्रिस्त मंडळी आपल्याला शिकवत आहे की पित्यापासून पुत्रापासून निघालेले पवित्र आत्मा. पवित्र आत्मा म्हणजे प्रीती आहे. प्रीतीचा प्रवाह आहे पवित्र आत्मा. हालेलुया. पित्यापासून पुत्रापासून. हालेलुया. म्हणजे आज आपण पवित्र त्रैक्या बरोबर एक जीव होत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता थोड्या वेळात मी तुम्हाला अनेक वेळी बोललेले एक शब्द आहे देवाचे वचन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. संत ऑगस्टीन अशा प्रकारे बोलतात, एक व्यक्ती वचनाद्वारे देवाच्या घरामध्ये प्रवेश करताय. हालेलुया. देवाच्या घराबरोबर एक व्यक्ती वचनाद्वारे एकरूप होत आहे. हालेलुया. देवाच्या घरी प्रवेश करण्याचा किल्ली आहे देवाचे वचन. हालेलुया. म्हणून आज देवाचे वचन आपल्याला जवळ घेणार आहे. यात संत ऑगस्टीन बोलत आहे की मी रोज या दाराजवळ जाऊन ठोकतो. कुठल्या दाराजवळ? देवाचे वचन असलेल्या दाराजवळ मी रोज जाऊन ठोकतो. हालेलुया. आणि हे वचन मला दार उघडून देत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही वेळी ऐकलेले असेल संत बोनाव्हेंचर म्हणून. संत बोनाव्हेंचर अशा प्रकारे बोलत आहे की देवाचा हे जे निसर्ग आहे, हालेलुया, या निसर्ग निरंतर आपल्याला बोलत आहे पिता पुत्र पवित्र आत्मा. निसर्गामध्ये तुम्ही कुठेही बघा, तुम्हाला निरंतर दिसणारी गोष्ट आहे पिता पुत्र पवित्र आत्मा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बरोबर सांगत आहे की आपले डोळे जर उघडले तर आपल्याला ठिकठिकाणी दिसणार पुत्र पवित्र आत्मा. हालेलुया. या 3 दिवसामध्ये आपण ह्या पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या संबंधामध्ये राहणार. हालेलुया. अनेक लोकांनी प्रार्थना पाठवून दिलेला आहे. आमच्यासाठी पण प्रार्थना करा. हालेलुया. तुम्ही इथे बसलेले लोक, थांबलेले लोक मला भेटायला जेव्हा येणार, एखाद्या वेळी तुम्ही विचारणार एक प्रश्न आहे, फादर कोणती प्रार्थना कर? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पवित्र आत्म्याने काहीतरी सुचवलं तर मी तुम्हाला सांगतो कोणती प्रार्थना करायची आहे. हालेलुया.
तरी कोणती प्रार्थना आपण करायचं आहे त्याचा आपण खूप विचार करत बसायची गरज नाही. प्रेज द लॉर्ड. आपल्यामध्ये अनेक लोक कोळी बांधव आहेत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. एक गोष्ट तुम्ही ऐकलेली असेल. हालेलुया. एकदा एक मोठा पंडित बिशप एका समुद्राकडून जाताना एका बेटाच्या ठिकाणी त्यांना तिकडे थोडे कोळी बांधव दिसले. हालेलुया. थोडा वेळ भेटल्यामुळे हे जे पंडित बिशप स्वामी आहे तिकडे जाऊन त्यांना शुभवर्तमान बोलायला गेले. त्यांना विचारलं, मी येशू बद्दल ऐकलेलं आहे का? बायबल बद्दल ऐकलेलं आहे का? हालेलुया. त्यांनी सांगितलं की आम्ही बायबल बद्दल ऐकलेलं आहे, येशू विषयी आहे ना आम्ही ऐकलेलं आहे. हालेलुया. त्यांनी सांगितलं, कोणी बोलले तुम्हाला? मिशनरी लोक येऊन गेले, त्यांनी आम्हाला सांगितलं होता. हालेलुया. बिशपनी त्यांना विचारलं, तुम्हाला प्रार्थना येत आहे का? हालेलुया. त्यांनी सांगितलं, आम्हाला येत आहे. हालेलुया. तुम्ही कोणती प्रार्थना बोलताय? हालेलुया. त्यांनी सांगितलं की आम्ही असे प्रार्थना करतो, देवा तुम्ही पण तिघे आम्ही पण तिघे आमचं संरक्षण कर. पिता पुत्र पवित्र आत्मा एक. हालेलुया. आम्ही पण तिघे जण कोळी बांधव, आम्ही पण मासळी पकडायला जातो. हालेलुया. आमचे संरक्षण कर. बिशप स्वामीने शिकवलं असं नाही, प्रार्थना करताना बोलायचं, आमच्या स्वर्गातील बापा तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो. बिशप स्वामीने त्यांना प्रार्थना शिकवले. बिशप स्वामी थोडे वेळा निघाले. हालेलुया. जा बिशप स्वामीचे जहाज पुढे जात आहे तेव्हा मागून आवाज आहे, बिशप स्वामी थांबा थांबा थांबा. हालेलुया. बिशप स्वामी बघताना हे तिघे जण समुद्रावरून धावत येत आहे. हालेलुया. त्यांनी येऊन विचारलं, ते तुझं नाव पवित्र मानले जावं, त्यानंतर काय बोलायचं आम्ही विसरलो. हालेलुया. बिशप स्वामी बघताना बिशप स्वामी जहाजामध्ये उभा राहता येत नाही. हालेलुया. हे लोक समुद्रावरून धावत येत आहे. प्रेज द लॉर्ड. बिशप स्वामीने त्यांना सांगितलं, तुम्ही चिंता नको करू, तुम्हाला जे येत आहे ते बोला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला जितके येत आहे तेवढं बोला. हालेलुया. तुम्ही जे पहिले बोलत होते तेच बोला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रियानो, परमेश्वरासाठी तुम्ही कोणती प्रार्थना केली त्यापेक्षा महत्वाचं आहे तुमच्या हृदयाचं आणि देवाचे नातं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्हाला तुमचा एक अनुभव असे आहे, आम्ही रोसरी प्रार्थनेने रोटोच्या वेदीवरून जी प्रार्थना आपण घेत आपण पुढे जातो त्या क्षणापासून माता मरिया आपल्या ताबा घेत आहे. एका नमो हे कृपापूर्ण मरियाद्वारे स्वर्गाचे भरपूर आशीर्वाद आहे. हालेलुया. एक रोसरी केली तर किती मोठा आशीर्वाद आहे म्हणून एक छोटीशी गोष्ट अनुभवातून तुम्हाला सांगतो. हालेलुया. संत डोमिनिक द्वारे आपल्याला रोसरी प्रार्थना मिळाली. संत डोमिनिक जेव्हा रोसरी प्रार्थना चालू केले त्या काळामध्ये एका बाईला शिकवलं. एक बाई कुंसारासाठी आली फादरांच्याकडे, छोटी छोटी पाप कबूल केली तिने. ते एक रोसरी प्रार्थना प्रायश्चित्त म्हणून फादरने तिला बोलायला सांगितलं. फादरने सांगितलं ते रोज तू बोल. हालेलुया. प्रियानो, तिला एक मरणाचा अनुभव आला, एक आत्मिक अनुभव. हालेलुया. ती मेली, देवाजवळ पोहोचले. तिच्या पाप देवाचा जे तराजू आहे त्यामध्ये तिच्या पापाचे ओझ एका बाजूने भयंकर. हालेलुया. दुसऱ्या बाजू वर गेलेला आहे. हालेलुया. तिला कळालं मी नरकामध्ये जाणार. हालेलुया. इतक्यात एक रोसरी त्या दुसऱ्या बाजूला पोहोचले. एक रोसरी तिथे ठेवता ठेवता पापाचे जे ओझ आहे ते वर गेला. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रियानो,
त्या बहिणीला कळालं एका रोसरीला एवढे सामर्थ्य असेल तर मी माझ्या आयुष्यात जेवढे रोसरी करण्याचा जबाबदारी येते का सोडायचं. आज आपण देवाच्या वचनांच्या जवळ बसलेला आहोत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अनुवाद ग्रंथ 30वा अध्यायातील 20वा वचन. आपला देव परमेश्वर यांच्यावर प्रीती कर, त्यांची वाणी ऐक व त्याला धरून राहा, कारण त्यातच तुझे जीवन आहे व त्यामुळेच तू दीर्घायू होशील. तसे केलेस तर तुझे पूर्वज अब्राहम, इसाक व याकोब यांना जो देश देण्याची परमेश्वराने त्यांच्याशी शपथ वाहिली होती त्यात तुझी वस्ती होईल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वर आपल्या बरोबर करार करणारा परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड. तुझी वस्ती मी देत आहे त्या जागेवर जर व्हायला पाहिजे तर तुला काय करावं लागणार? माझी वाणी ऐकायची. देवाच्या वाणीला किंवा देवाला धरून बसायचं. आज धरले, उद्या सोडले, परत धरले, परत सोडले असं नाही. देवाच्या वचनाला धरून, देवाला पकडून. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक मोठा चॅलेंज आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. अंतःकरणापासूनची देवाची इच्छा आहे. हालेलुया. आपण देवाला विसरायचं नाही. देवाच्या वचनाला आपण विसरायचं नाही. हालेलुया.
यिर्मया ग्रंथ 31वा अध्यायातील 31 पासून देवाची इच्छा असे आहे की देव जरी करार आपण मोडलं तरी परत एकदा करार करायला. हालेलुया. धन्यवाद येशू. जीवनामध्ये इकडे तिकडे अनेक परिस्थितीमध्ये आपण चुकांमध्ये सापडलेलं असेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाची लेकरं कुठल्या तरी एखाद्या चुकांमध्ये सापडलं तर देवाच्या लेकरांना जाणून घेणारा एक देव आहे, देव परमेश्वर. हालेलुया. हालेलुया. तुमच्यामध्ये कोणाला तरी चक्कर येत आहे, त्या व्यक्तीला चक्कर येत आहे, त्या त्रासातून देवाने सुटका दिली आहे. या भागामध्ये जिथे माझा हात आहे या भागामध्ये त्रास असलेले कोणाला तरी पवित्र आत्मा त्या त्रासातून मोकळा केलेला आहे. डोक्याच्या वरच्या या भागामध्ये एकतर काहीतरी ओझ नाही तर काही त्रास असलेल्या व्यक्तीला प्रभू आता स्पर्श करत आहे. पोटाच्या एका बाजूला असलेले त्रास कोणाचा तरी परमेश्वर स्पर्श करत आहे. हाताच्या कोपऱ्याच्या भागामध्ये असलेले दुखणे आणि एका हाताला जे सूजन येत आहे असे त्रास असलेले कोणाला तरी पवित्र आत्मा आशीर्वाद करत आहे. कोणाचा तरी भयंकर जे राग आहे ते राग पवित्र आत्मा आता शमवत आहे. हालेलुया. अहंकार, गर्व आपल्याला सर्व प्रकारच्या अंधाराकडे घेऊन जाणारा शक्ती आहे. म्हणून अनेकांना अहंकाराच्या बंधनातून पण येशू सुटका देणार आहे. आपण विश्वास ठेवूया. शरीरामध्ये असलेल्या त्वचेचा आजार, काही लोकांचा त्वचेचा आजार प्रभू दूर करून देत आहे. कोणाचा तरी डोळ्याचा दृष्टी प्रभूने वाढवलेला आहे. या प्रार्थनामध्ये 3 दिवसाच्या प्रार्थनेच्या मध्ये अगोदर तुम्हाला येत नव्हता, माहित नव्हता अशा नवीन नवीन काही गोष्टी जाणण्याचा कला, विशेष कृपा परमेश्वर तुमच्यामध्ये काही लोकांना देणार आहे. तुम्ही इथून जाताना तुम्हाला कळणार, अगोदर मला कळत नव्हतं, अगोदर मला माहित नव्हता, आता देवाने ते सर्व मला शिकवलेलं आहे. हालेलुया. संडासच्या जागेच्या संबंधातील काही आजारपणा त्रास प्रभू दूर करून देत आहे. हाताच्या या भागातील एक त्रास कोणाचा तरी प्रभू आता दूर करून देत आहे. एखादा दुखणे आणि सूजन येत असेल त्यातून येश कोणाला तरी सुटका देत आहे. सर्वसमर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन.